युनायटेड पब्लिक सर्व्हिस कॉलेज राजूर, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा या कॉलेजच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद साधत आहे. हे आपलं फर्स्ट इंट्रोडक्शन लेक्चर आहे. यामध्ये मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे ते म्हणजे BA सिव्हिल सर्व्हिसेस या डिग्री प्रवेशासंबंधी. तर ह्या चर्चा करण्याच्या अगोदर मी माझं इंट्रोडक्शन आपल्याला देतो. मी प्रशांत पाटील, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन गाईड म्हणजे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक आणि एक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून एक एक्स डायरेक्टर, UPSC मेन्स अचिव्हर आणि MPPSC म्हणजे मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन्स एक्स इंटरव्ह्यूअर आणि मला स्पर्धा परीक्षामध्ये 5 वर्ष टीचिंग एक्सपिरियन्स आणि काही विद्यार्थी माझ्या अकॅडमीतून क्वालिफायसुद्धा आहे. त्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर आपलं युनायटेड पब्लिक सर्व्हिस कॉलेज राजूर येथे मी जॉईन झालेलो आहे. तर मित्रांनो आपल्याला आज यामध्ये चर्चा करायची आहे की BA सिव्हिल सर्व्हिसेस डिग्री याविषयी. आता बघा, BA सिव्हिल सर्व्हिसेसची डिग्री हे तुम्ही ऐकलेली असेल, तुम्ही जनरल BA हे सुद्धा ऐकलेली असेल, पण या दोन एक्झाममध्ये काय डिफरन्स आहे आणि आपण याला प्रवेश का घ्यावा, याला प्रवेश कोण घेऊ शकतो आणि याला प्रवेश घेण्याचे फायदे नेमके काय आहे त्याविषयी मी तुमच्याशी संवाद साधत आहे. तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे, हे जे लेक्चर आहे, हे पूर्ण कॉन्सन्ट्रेशननं तुमच्या परिवारासहित तुमच्या आईवडिलांसोबत हा पूर्ण कॉन्सन्ट्रेशननं तुम्ही ऐका आणि त्यानंतर तुम्ही आमचा मॅनेजमेंट स्टाफ आहे त्या स्टाफशी तुम्ही ॲडमिशनसाठी संपर्क साधू शकता. आता बघा मित्रांनो, आपण शिक्षण घेतो तर शिक्षण घेत असताना आपल्याला करिअर निवडावं लागते, म्हणजे आपल्याला काहीतरी ध्येय निवडावं लागते. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की जर आपल्याला ध्येय नसलं तर तो माणूस हा या पृथ्वी तलावावरती हा निर्जीव असतो. म्हणजे काहीतरी आपल्याला ध्येय पाहिजे, ठीक आहे, काहीतरी म्हटल्यापेक्षा स्पेसिफिक ध्येय पाहिजे, ठीक आहे. आता माझंसुद्धा हे ध्येय आहे की मी इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलो. याच्यात माझं, आमचं कॉलेज, आमचा स्टाफ या सर्वांचं काहीतरी एक विशेष मोठं आहे, विशेष टार्गेट आहे, विशेष ध्येय आहे. तसंच ते ध्येय तुमचंसुद्धा असायला पाहिजे. तर याविषयी मित्रांनो आम्हाला त्यामध्ये चर्चा करायची आहे की BA सिव्हिल सर्व्हिसेसच्या डिग्रीला तुम्ही प्रवेश घ्यावा आणि त्याचे तुम्हाला फायदे काय होतील याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला यामध्ये सांगत आहे. आता बघा, जनरल BA आपण करतो 12वी पास झाल्यानंतर. तर आपण जनरल कोणी BA करते, कोणी त्या इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेते, कोणी डॉक्टरेट करते, कोणी फार्मसीला ॲडमिशन घेते, कोणी त्यामध्ये आपले जे नंबर जे क्षेत्रामध्ये त्याला करिअर करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये तो ॲडमिशन घेतो. पण तुमची जर 11वी 12वी आर्ट्स शाखा असो, तुमची कॉमर्स शाखा असो, तुमची सायन्स शाखा असो, तुम्ही कोणत्याही शाखेमधून 12वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये युनायटेड पब्लिक सर्व्हिस कॉलेजमध्ये BA सिव्हिल सर्व्हिसेस या डिग्रीला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. याला वयाची मर्यादा असं आहे की 17 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंतच्या दरम्यानची जी मुलं आहेत ती मुलं याला ॲडमिशन घेऊ शकतात. आता बघा, याला ॲडमिशन का घ्यावे हा प्रश्न झाला. आता त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. याला ॲडमिशन घेण्याचा फायदा पहिला असा आहे की तुमची डिग्री कंप्लीट होते, एकदम रेग्युलर डिग्री. दुसरा त्यामध्ये आहे की मी अगोदर उल्लेख केला की आपल्याला ध्येय असलं पाहिजे. आता आपल्याला काहीतरी ध्येय असते की मला IAS बनायचं आहे, मला IPS बनायचं आहे, कोणाला पोलीस ऑफिसर बनायचं असते, कोणाला डॉक्टर बनायचं, काहीतरी एनिथिंग आपलं काहीतरी ध्येय ठरवलेलं असते. पण त्यामध्ये असं आहे की तुम्ही या डिग्रीला जर प्रवेश घेतला तर या डिग्रीचा जो सिलेबस आहे तर तो सिलेबस UPSC परीक्षा म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा असते. केंद्रीय लेवलवरती पूर्ण भारतामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये सुद्धा ती अरेंज केली जाते. त्या माध्यमातून IAS IPS IFS IRS एटसेट्रा अशी 24 प्रकारचे पदं त्यामधून भरल्या जातात. तर आपलं करिअर त्यामधून जर आपल्याला करायचं असेल, स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जर करायचं असेल तर आपण BA सिव्हिल सर्व्हिसच्या डिग्रीला प्रवेश घेतला तर त्यामध्ये तुमची डिग्री जशी कंप्लीट होते तसाच तोच सिलेबस आपल्याला UPSC एक्झाम असो, MPSC एक्झाम म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्यामध्ये डेप्टी कलेक्टर, तहसीलदार, DYSP, भूमी अधीक्षक, PSI एटसेट्रा हे पदं त्यामध्ये भरल्या जातात. तिसरी एक्झाम आपण त्यामध्ये हे करू शकतो म्हणजे देऊ शकतो किंवा आपण त्याचा अभ्यास, आपल्याला त्याचा परिचय होतो त्या अभ्यासाचा, ते म्हणजे SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन. नंतर आपण खाली येऊ, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस भरती, आर्मी भरती, नेव्ही त्यामध्ये आलं. तर ह्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा भारत सरकार आणि राज्य सरकार जे काही लेवलला
अरेंज करते, तर त्या परीक्षेचा पूर्ण स्टडी आपला या माध्यमातून आपला होऊन जाते. म्हणजे आपल्याला स्पर्धा परीक्षेचा अवेअरनेस या माध्यमातून होऊन जाते. आपल्या डिग्रीचं नावच ते आहे की BA सिव्हिल सर्व्हिसेस डिग्री, म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स इन सिव्हिल सर्व्हिसेस, म्हणजे नागरी सेवा, की ज्या कलेक्टर असतात, त्यामध्ये तहसीलदार असतात, SP असतात, SDPO सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर असतात, नायब तहसीलदार, हे काय सर्व हे नागरी सेवा आहे. ते आपल्याला सेवा देण्याचं काम करतात. आणि जर आपल्याला या माध्यमातून करिअर जर करायचं असेल तर मी तुम्हाला हा सल्ला देईन की मित्रांनो, आपण जर BA सिव्हिल सर्व्हिसेसच्या डिग्रीला प्रवेश जर घेतला तर यामध्ये तुमची डिग्री कंप्लीट होत असताना तुमची स्पर्धा परीक्षेची तयारी पण होते. आणि तुम्ही जर गांभीर्यपूर्वक असाल, तुम्ही जर डेडिकेट असाल, तुम्ही जर तुमचं ध्येय ठरवलेलं असाल आणि तुम्हाला एका मार्गदर्शकाची, चांगल्या मार्गदर्शकाची जर गरज असेल, म्हणजे तुम्हाला आम्ही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे की BA सिव्हिल सर्व्हिसेस डिग्री कंप्लीट होते, स्पर्धा परीक्षेची तयारी पण होते, आणि तसं आपण 21-22व्या वर्षी अधिकारीसुद्धा यामध्ये आपण बनवू शकतो. आता बघा याचे फायदे बघा. पहिला फायदा असा आहे की महाराष्ट्रामध्ये जालना नावाचा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये अन्सार शेख नावाचा विद्यार्थी आहे. तर तुम्ही ते न्यूजवरती ऐकलेलं असेल. अन्सार शेख 2015च्या बॅचचा 21व्या वर्षी भारतातील सर्वात तरुण IAS ऑफिसर झाला. याचं कारण असं आहे की त्यांची सुरुवात ही वर्ग 11वीपासून सुरू होती आणि त्यांनी BA पॉलिटिकल सायन्स याला ॲडमिशन घेतलेली होती. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल बघा, UPSC रँक फर्स्ट 2016चा रिझल्ट आहे. टीना दाबी नावाची मुलगी आहे. तर ती मुलगी BA पॉलिटिकल सायन्स, म्हणजे BA तिचं डिग्री होती आणि ते करत असताना तिनं 10वीपासून त्याची तयारी केली आणि 21-22व्या वर्षी ती 2016च्या बॅचनं UPSC रँकमध्ये IAS फर्स्ट रँक भारतामध्ये आली. हे स्वप्न, या स्वप्नापर्यंत आपण सुद्धा जाऊ शकतो. पण आपलं काय झालेलं आहे, आपल्या समजपेक्षा आपल्यामध्ये गैरसमज जास्त झालेले आहे की तू हे कर, तू ते कर, त्याला स्कोप नाही, याला स्कोप नाही, असं काही नसतं. प्रत्येकामध्ये, प्रत्येक डिग्रीमध्ये स्कोप असतो, पण या डिग्री ही त्या डिग्रीपेक्षा वेगळी आहे. याचा फायदा असा आहे, तुम्ही जर इंजिनिअरिंग केली 4 वर्ष तुमचे तिकडे जातात, 3 वर्ष मेहनत करण्यात जातात, झालं तुम्ही 27-28 वर्षापर्यंत होतात आणि आपल्याला त्यामध्ये आपला वेळ जातो, घरच्या जबाबदाऱ्या वाढतात आणि नंतर आपल्याला समाजसुद्धा टॉर्चर करत राहते की ड्युटी तुम्हाला केव्हा लागते, केव्हा तुम्ही नोकरी करतात आणि आपलंसुद्धा प्रेशर वाढते. म्हणून मित्रांनो, हा आपण 11वी-12वीमध्ये आपलं 17-18 वर्षाचं वय असते, आपण मॅच्युअर नसतो त्यामध्ये. पण तुम्ही एक विचार करा की तो मुलगा जर करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत. त्यांचंसुद्धा BAच होतं, टीना दाबीचं सुद्धा BAच होतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण BA सिव्हिल सर्व्हिसेसच्या डिग्रीला जर प्रवेश घेतला तर त्यामध्ये तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये आले आणि त्यामध्ये तुम्हाला जो स्टाफ आहे शिकवणारा, तो सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एक इंटरव्ह्यूअर आहे, तज्ज्ञ प्राध्यापक आहे, तुम्हाला चांगलं वातावरण आहे, लायब्ररीचं वातावरण आहे, गेस्ट लेक्चर आमच्या कॉलेजमध्ये तुम्हाला होणार आहे, एकदम प्रॉपर मार्गदर्शन तुम्हाला आम्ही त्यामध्ये करणार आहे. आणि तुम्ही जर गांभीर्यपूर्वक जर तुम्ही सिरियस असाल, 3 वर्षामध्ये तुम्हाला आम्ही म्हणजे स्पर्धा परीक्षेची डिग्री तर तुमची ते कंप्लीट होतेच, पण स्पर्धा परीक्षेची तुमची तयारीसुद्धा त्यामध्ये होऊ शकते. याचा अर्थ तुम्ही जर केलं तर ते होणार आणि आम्ही तुम्हाला 100% देण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये फक्त तुमचा सपोर्ट आम्हाला पाहिजे. ठीक आहे. आता बघा, यामध्ये चर्चा केली की आपल्या याचे फायदे नेमके काय आहे, आपण ॲडमिशन कोण घेऊ शकते किंवा घेऊ शकते. आता आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रोसेस चालू आहे. तुम्ही मॅनेजमेंट स्टाफ आहे त्यांच्याशी संपर्कसुद्धा साधू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला डिग्रीचे मी फायदे सांगितले आहे. आता बघा, ध्येय ठरवणं आवश्यक आहे. आपण म्हणतो कोणती डिग्री घ्या तरी आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. आता हे युग स्पर्धेचं आहे म्हणून शासनानं काय केलं की स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून तुमची डिग्रीसुद्धा कंप्लीट होणार आणि तुमची जे अवेअरनेस आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स विषयी, तर तुम्हाला त्यामध्ये सुद्धा तो सिलेबस मॅच होणार आहे आणि मॅच आहे अशा प्रकारेच त्याचं स्ट्रक्चर, त्याची रचना केलेली आहे. तर बघा, आता प्रत्येक क्षणाला, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही प्रायव्हेट एक्झाम द्या, गव्हर्नमेंट द्या, कोणती एक्झाम द्या, त्यामध्ये स्पर्धा परीक्षा असते, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. आता बघा, त्यामध्ये आपण जर उल्लेख केला, पंढरपूरसारखं धार्मिक क्षेत्र आहे, शिर्डीसारखं धार्मिक क्षेत्र आहे, तिथंच पुजारी नेमण्यासाठी सुद्धा स्पर्धा परीक्षा द्यावीच लागते. पुजारी नेमण्यासाठी आता हे तर आपली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. तर यामधून तुमचा फायदा असा आहे की आपल्याला डिग्री कोणतीही कंप्लीट व्हा, तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट द्या, तुम्ही PhD असू द्या, पण तुम्हाला स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच करिअर करायचं असते आणि नंतरच तुमचं सिलेक्शन त्यामध्ये होत असते. आता ट्रॅडिशनल अकॅडमिक एज्युकेशन जे आपण घेतो तर त्यावरती आपल्याला जॉब मिळणं असंभव असते, म्हणजे अशक्य आहे. तर यामधून मी सांगण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जर मॅनेजमेंट करायचं, त्यामध्ये प्रत्येकाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहे. मी सांगितलं तुम्हाला प्रवेश पात्रता परीक्षा ही राहतेच. B.Edला
प्रवेश पात्रता, इंजिनिअरिंगला JEE एक्झाम प्रवेश पात्रता परीक्षा असते, मेडिकलला असते. त्यामध्ये आता UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा उल्लेख मी अगोदर केला की ते सुद्धा प्रिलिम्स आपली एंट्रन्स एक्झाम असते, नंतर मेन्स एक्झाम त्यामध्ये राहते. तर बघा आता यामध्ये आपण काय करणार आहे, तर यामध्ये मी कंपॅरिझनमध्ये तुम्हाला सांगतो की हे आपलं BA, कोणतं BA जनरल नाही की जे तुम्ही जनरल लेवलला शिकतात ते. यामध्ये आपल्याला सब्जेक्ट काय की त्यामध्ये आपल्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, शॉर्टमध्ये इथे लिहितो CE म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तर या इथं तुम्हाला हिस्ट्री आहे, बरोबर आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये इथं सुद्धा तुम्हाला हिस्ट्री आहे, म्हणजे याची रचना सारखी सेम केलेली आहे. इथं तुम्हाला जिओग्राफी आहे, इथं सुद्धा तुम्हाला जिओग्राफी आहे म्हणजे भूगोल आहे. इथं तुम्हाला त्यामध्ये मॅथमॅटिक्स असते आणि इथं सुद्धा तुम्हाला मॅथमॅटिक्स आहे. पण ते मॅथमॅटिक्स एवढं आपण मॅथचा भाऊ करतो, तर मॅथचा आणि इंग्लिशचा कृपया भाऊ करू नये, कारण कसं आहे ते विषय खूप सोपे असतात. आपण